नमस्कार, मी ऋषिकारत. शेतकरी बंधूंनो, जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल, यामुळे काही विहीर खचल्यात, पडल्यात, बुजल्यात. याच सिंचन विहीर दुरुस्तीसाठी आता महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. अनुदान किती दिलं जाणार ते शेतकरी बंधूंनो, 15,000 पासून 30,000 पर्यंत जी रक्कम कमी असेल ती रक्कम तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनामार्फतही दिली जाणार आहे. आता ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये मनरेगाच्या स्वरूपात या ठिकाणी येणार आहे. आता तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगतो. सर्वप्रथम बघा, विहीर दुरुस्तीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काय काय कागदपत्रे असले पाहिजे. तुमची 7/12 तुमच्याकडे असलं पाहिजे आणि 7/12वर विहिरीची नोंद असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्याचं आधार कार्ड. तिसरं म्हणजे शेतकऱ्याचं पासबुक. तुमच्या विहिरीचे जिओ टॅगचे फोटो, की कोठे तुमची विहीर आहे, कोणत्या शिवारात आहे, कोणत्या गावामध्ये, त्याच्या जिओ टॅगचा विहिरीचा तुमचा फोटो. अशा पद्धतीने एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघा ते सांगतो. सर्वप्रथम बघा, शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तुमच्या गावचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्या मार्फत पंचनामे करायचे. आता भरपूर जिल्ह्यामध्ये पंचनामे अंतिम टप्प्यावर आलेले, काही जिल्ह्यामध्ये अजूनही सुरू आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पंचनामे या ठिकाणी झालेले. आता अर्ज करायचा तुम्हाला कसा बघा, सर्वप्रथम पंचनामा करून घ्या. नंतर तुमचा अर्ज एक तुम्हाला गटविकास अधिकारी यांना अर्ज करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवायचं की बा या गटामध्ये तुमची विहीर आहे, तुमच्या विहिरीचं असं नुकसान झालं, खचले, बुजले, गाळ गेले, अशा प्रकारे त्यांना दाखवायचं आहे आणि तो अर्ज तुम्हाला गटविकास अधिकारी यांना द्यायचा आहे. गटविकास अधिकारी तुमच्या अर्जाची या ठिकाणी तुम्हाला ओसी देतील की या शेतकऱ्यांचा अर्ज आमच्याकडे आलेला आहे. अर्ज केल्यानंतर बघू शकता. नंतर बघा, या ठिकाणी गटविकास अधिकारी एक तांत्रिक सहाय्यक नेमतील. या ठिकाणी तांत्रिक अधिकारी, ते अधिकारी तुमच्या शेतावरती स्थळ पाहणी करतील, एक अंदाजपत्रक तयार करतील की शेतकऱ्याचं किती नुकसान झालं आहे, किती या ठिकाणी गाळ गेला, अशा पद्धतीने एक अंदाजपत्रक तयार करून घेतील. अंदाजपत्रक तयार केल्यानंतर परत ते त्यांचा अहवाल गटविकास अधिकारी यांना देतील आणि गटविकास अधिकारी त्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने देतील. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तुमचा अर्ज जाईल. त्यानंतर तुमची एक यादी बनवली जाईल. ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना काम सुरू करण्यास, म्हणजे तुमच्या विहिरीचं जे गाळ गेला असेल किंवा खचले असेल ते दुरुस्त करण्यासाठी मान्यता या ठिकाणी दिलं जाईल. मग तुम्हाला अनुदान किती असणार आहे, तर अनुदान तुम्हाला 15,000 पासून तर 30,000 पर्यंत जी कमी रक्कम असेल ती या ठिकाणी दिलं जाणार आहे. तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी आणि शाखा अभियंता यांनी प्रदान केलेली असावी, अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. नंतर ज्यावेळेस तुम्हाला मान्यता वगैरे मिळेल त्यानंतर सगळ्यात शेवटच्या म्हणजेच अंतिम टप्प्यामध्ये तुमचे कृषी सहाय्यक आणि तांत्रिक अभियंता जे गटविकास अधिकारी या ठिकाणी नेमतील ते दोघंजण येतील आणि या सदरील शेतकऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे लिहून देतील. त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व पैसे मिळून जातील. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला अर्धे पैसे मिळतील आणि ज्यावेळेस तुमचं काम पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, तुमच्या विहीर दुरुस्तीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.